तर आपण आता जोड्या लावूया समानार्थी शब्दांच्या. चाकर, चाकर म्हणजे गुलाम. त्यानंतर दारा, दारा काय असतं? दारा म्हणजे पत्नी. तिला अजून दुसरा शब्द आहे भार्या, अर्धांगिनी असं सुद्धा म्हणतात. नंतर आहे कौमुदी. कौमुदी म्हणजे ज्योत्स्ना. शब्द कसा लिहिला आहे बघा, जो त त्याला स अर्धा आणि मग त्याला ना, ज्योत्स्ना म्हणजे चांदणे सुद्धा याचा अर्थ होतो, चांदणे. त्यानंतर आहे तात. तात या शब्दाचा अर्थ आहे पिता म्हणजे वडील. त्यानंतर आहे भ्राता. भ्राता शब्दाचा अर्थ आहे बंधू म्हणजे भाऊ. परिमल, परिमल म्हणजे सुवास, सुगंध. रंक म्हणजे गरीब माणूस. आणि भीड म्हणजे लाज, लज्जा, शरम. लाज आणि भीड हे थोडे वेगळे शब्द आहेत, लक्षात ठेवा.